तुम्हाला माहीत आहे का, असं गिठोळीचं पिठलं आणि भात खायला किती छान असं लागतं ते. एकदा नक्की बनवून बघा. ही रेसिपी पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल की गिठोळीचं पिठलं कसं बनवतात ते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत गिठोळीचं पिठलं आणि भात. तर सर्वात आधी मी भात बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तांदूळ साफ करून घेतलेले. त्यानंतर तांदळाला थोडं तेल लावून मी इथे तांदूळ शिजत घातलेले आहेत. मंद आचेवरती मी इथे भात शिजू देणार आहे. त्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून देते. त्यानंतर आपण करूया गिठोळीचं पिठलं. पिठलं बनवण्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे. लसूण मी बारीक कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. त्यामध्ये थोडं जिरं टाकून घेणार आहे आणि जिरं लसूण हे एकत्रच मी कुटून घेणार आहे. खूप छान चव लागते पिठल्यासाठी. लसूण जिरं इथे आपलं कुटून झालेलं आहे. त्यानंतर मी मसाला घेतलेला आहे. इथे घेतलेली आहे लाल मिरची, त्यानंतर हळद आणि हिंग घेतलेला आहे. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर. सर्वात आधी आपण पिठल्याला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई. कढईमध्ये मी 3 ते 4 चम्मच मी तेल टाकून घेणार आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण जिरं. लसूण जिरं मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर टाकायचं आहे लाल मिरची, हळद आणि हिंग. हे पण तेलामध्ये तळून घ्यायचं. जास्त जळू द्यायची नाही मिरची. त्यामध्ये टाकायचं पाणी. पाणी तुम्हाला पिठल्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला किती पिठलं बनवायचं त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. तर इथे मी घेतलेले आहे 1.5 ग्लास पाणी. त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ. पाण्याला जोपर्यंत उकळ फुटत नाही तोपर्यंत बेसन टाकायचं नाही. पाण्याला मस्त उकळ येऊ द्यायचा. त्यानंतर टाकायची कोथिंबीर. तोपर्यंत इथे आपला भातही रेडी झालेला आहे. हे बघा, भात पण शिजलेला आहे आणि पाण्यालाही उकळ फुटत आहे. तर आपण आता बेसन टाकून घेऊया याच्यामध्ये. इथे मी थोडे थोडे बेसन पीठ टाकून फेटून घेणार आहे. गिठुळ्या होण्यासाठी मी नंतर बेसन पीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं फेटून घ्यायचं, असं हलवत राहायचं. हे बघा, इथं खूप छान खायला लागतं असं पिठलं. तर मी हे असं फेटून घेत आहे. तुम्ही पळीने पण फेटू शकतात. हे बघा, फेटून फेटून एकदम छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. तर इथे आपलं पिठलं तयार झालेलं आहे. मी थोडा वेळ शिजू देते अजून. तर तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. खूप छान असं पिठलं आणि भात खायला लागतं. तर एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. असाच सपोर्ट नेहमी असू द्या.